गाड़ी बंद करना है तो हम लोग सब लेडीज गाड़ी के नीचे सोएंगे। आ गया ना नीचे गाड़ी के नीचे बच्चे आ गए ना, बिल्कुल इंसान की कदर नहीं करता वैसा गाड़ी भगाता है। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मधील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे। कोनार कंपनीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने एका लहान मुलाच्या पायावरून जाण्याचा अपघात झाला आहे। या घटनेत लहान मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघात घडताच स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेनंतर गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे। अपघाताची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कारवाई सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी अनधिकृत डम्पिंग ग्राउंड आणि असुरक्षित कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला आहे। या घटनेनंतर नागरिकांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। पोलिसांकडून आरोपी चालकाचा शोध सुरू असून स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। रोड पे पूरा बच्चे लोग घूमते हैं और पूरा दिन दुकान बाजू में दुकान है, कोई भी दुकान में आते हैं खाते हैं तो संभाल के गाड़ी चलाना पड़ता ना। पूरा गाड़ी बंद करना है तो हम लोग सब लेडीज गाड़ी के नीचे सोएंगे पूरा सब। क्या घटना हुआ है? बच्चे एक्सीडेंट हो गया है। आ गया ना नीचे गाड़ी के नीचे बच्चे आ गए ना, बिल्कुल इंसान की कदर नहीं करता वैसा गाड़ी भगाता है। कितने साल का बच्चा? अभी 6 साल का भी लड़का नहीं है। कितने बजे ये घटना हुई? 3 बजे हुआ है। कौन सी कंपनी की गाड़ी थी? यही कंपनी का गाड़ी यही है। आपकी क्या मांगनी है? कोनार कंपनी। आपकी मांगनी क्या है? क्या है आपके बारे में? क्या गाड़ी नहीं आने का, गाड़ी बंद करने का है। गाड़ी डंपिंग पूरा डंपिंग गाड़ी बंद करने का है बस, और कुछ नहीं चाहिए। नहीं तो सब बच्चे लोग मार के बैठेंगे ये लोग। गाड़ी बंद करने का। कौन सा गाड़ी बंद करने का? कोनार गाड़ी कंपनी। अरे बच्चे लोग छोटा छोटा है हमारा, मर जाएगा तो क्या करेगा हम लोग। आज क्या हुआ यहाँ पर? हाँ? यहाँ पर क्या हुआ? वो गाड़ी डाल दिया ना अंदर, बच्चों को ज्यादा? हाँ ज्यादा लग गया, पूरा पाँव टूट गया। छोटा बच्चे है ना। अभी ये आकाश कॉलोनी 11 नंबर नाके के पीछे हमारा घर है। आज एक ये बलद या कचरा फेंकने वाले गाड़ी इतना फास्ट जा रहा था, एक छोटे से बच्चे का पूरा पैर है टूट गया, पूरा फ्रैक्चर हो गया। हम लोग इतनी बार बोल चुके हैं कि यहाँ पे कचरा मत डालो, इधर लोगों का तबीयत ख़राब हो रहा है, बीमार हो रहे, कोई सुनने वाला ही नहीं है। हम लोग इतना बार बोल रहे हैं यहाँ पे मत डालो, सब लोग बोलते हैं, और जिसको भी बोलेगा बोलता है रोड हमने बना के दिए। रोड बना के दे तो क्या बच्चों लोग का तबीयत खराब हो रहा है, इधर लोग एक्सीडेंट करके जा रहे हैं। कौन बोलता है? चलो ड्राइवर लोग बोलता है, वो लोग को ज़्यादा बोलेगा तो लोग गाली भी देता है इधर आके। वो लोग किसी का दारू वगैरह पिया था? दारू पी के ही आते हैं ना इधर, इतना फास्ट यहाँ से लोग जाते, छोटे बच्चे फैमिली रहती सबकी, छोटे बच्चे रोड पे आ जाते, कितना संभालेगा बच्चे लोग को। ड्राइवर तो उसी टाइम तो भाग गया छोड़ के यहाँ से, और बोलेगा तो बोलते ही नहीं करेगा, कुछ भी नहीं करेगा। कल को कोई मर गया छोटा बच्चा तो कौन जिम्मेदारी लेगा? इधर पूरी फैमिली रहती है सब। देखो जरा सर इधर से बंद करो, बोलो कचरा फेंकना बंद करे, यहाँ पे लोगों का तबीयत खराब हो रहा है, लोग बीमार हो रहे हैं यहाँ पे, कितना कोई क्या करेगा? अभी गरीब आदमी किसको जाके बोलेगा? पुलिस वगैरह को कंप्लेंट वगैरह? पुलिस को कंप्लेंट किया, पुलिस आए थे, अभी उन्होंने इंक्वायरी करके गए यहाँ से। अभी देखो आगे क्या एक्शन लेते हो। क्या मांगे प्रशासन? हमारा मांग यही है कि यहाँ पे कचरा डालना बंद कर दो, क्योंकि यहाँ पे बहुत लोगों का प्रॉब्लम हो रहा है, लोग बीमार हो रहे हैं, कितने जन बीमार हो चुके हैं। यहाँ से रात को जला देते, पूरा धुआं आता है, लोगों का तबीयत खराब हो रहा है, बच्चों का तबीयत खराब हो रहा है, कोई सुनने वाला नहीं सर। बस हमारा मांग यही है, यहाँ पे कचरा डालना बंद कर दो बस। आज या ठिकाणी हा आकाश कॉलनी परिसर आहे, टँकर पॉईंट आणि म्हात्रे कंपाऊंड या वरच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे। या डम्पिंग ग्राउंडच्या डम्पिंग करण्यासाठी, कचरा डम्पिंग करण्यासाठी या कोनार कंपनीच्या गाड्या येतात। त्या गाड्या चालवत असताना हे ड्रायव्हर हे नशा करलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचं लीगल त्यांच्याकडे लायसन वगैरे नसतं। आता ही आज जो प्रकार घडला आहे, एक गाडीवाल्याने एक पोराच्या पायावरतून गाडी घालवली। आता पोरगा लहान आला, गाडीवाल्याला दिसत नाही का? असा पण नाही का हायवे रोड आहे, हा छोटाच रोड आहे, बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे, आणि त्यांनी त्याच्या मुलाच्या पायावर, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याच्या पायावर ती गाडी घालवली। आज त्या मुलाची परिस्थिती आपण कंडिशन पाहिली त्या पायाची, प्रत्यक्षात जर फोटो आपण पाहिला, खूप जबरदस्त एवढं दुखापत झाली आहे त्याला की त्याचा पूर्ण हड्डी त्याची बाहेर आलेली आहे। मला एकच सांगायचं आहे, गेली 10 वर्षापूर्वी हा जो डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य लोकांच्या वरती लादला, कारण की डम्पिंग ग्राउंड जिथे होत असतो तिथं वस्ती नसती, पण हा भर वस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंड ह्या महानगरपालिकेने चालू केला आहे कोनार कंपनीच्या माध्यमातून।
परंतु इथे येताना जाताना हे गाडीवाले एवढे मध्यधुंद असतात, अंधाधुंद प्रकारे गाडी चालवतात, फास्ट गाडी चालवतात, कुठली गाडी समोर येते, कितीतरी गाड्यांना रिक्षावाले असो टेम्पोवाले ठोकर मारून दादागिरी करून जातात. पण यांची दादागिरी आम्ही किती सहन करायची. आज ह्या डम्पिंगच्यामुळं स्थानिक लोकांना एवढी रोगराई पसरली, धूर येतो रात्रीचा. हे लोक रात्रीचा धूर येतो म्हणून त्यांच्याकडे कंप्लेंट करायला जातात, ते धमकी देतात, यांना शिवाय देतात त्या लोकांना येऊन. मग ही दादागिरी आम्ही सहन किती करायची, किती अन्याय सहन करायचा. आज ह्या आमच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर इथलं जे पूर्वीचे जे 10 वर्षापूर्वीचे जे प्रॉपर्टीचे रेट होते ते आज त्याच्यापेक्षा अर्धेसुद्धा राहिले नाही. मग गायकवाड पाड्याला पूर्ण ह्या डम्पिंग ग्राउंडवाल्यांनी आणि महानगरपालिकेने बकास करून टाकलेलं आहे. आयुक्त साहेबांना मी एवढीच विनंती करेन, लवकरात लवकर या डम्पिंग ग्राउंडचा बंदोबस्त करा. या कोनार आणि ही जी घटना आज घडली, संबंधित कोनार कंपनी असू द्या, ड्रायव्हर असू द्या, सगळ्या यांना प्रत्येकावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना कडक शासन झालं पाहिजे. आणि जेणेकरून की स्थानिक रस्त्यावरून येताना गोरगरीब लोकांची जाण ठेवून तुम्ही गाड्या चालवा. आता जोपर्यंत याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांची एकही गाडी इथं येऊन देणार नाही, असे स्थानिक लोकांनी ठरवलेलं आहे. बस, जय हिंद.